की आज जे नवं येतंय पीक पीक म्हणूया आपण, आज सिरियलचं पीक आहे, OTT आहे, एवढे कलाकार येतात, एक तर ते आपल्याच गाडीतून येतात आणि 2-2 फोन हातामध्ये, पण टॅलेंटचं काय? नाही, मी बोलत नाही, कारण मी नेहमी बोलते आणि मग मी खूप वाईट, मला काय वाईट ठरलं वगैरे त्याचं कधी दुःख नाही, मला माहिती आहे कलाकार म्हणून काय हे आहे, मत आहे. मी स्टाईल महत्वाची आहे की गुणवत्ता महत्वाची, असंच मी डायरेक्ट विचार. मला वाटतं गुणवत्ता महत्वाची आहे, पण कधी कधी काय असतं माहितीये का, तुमच्याकडे काय नसलं ना तरी जरा ऍटिट्यूड मध्ये यायचं, मग असं वाटतं अरे वा चला घेऊया याला बघूया, असं पण असेल. बोलताना ते फार फार ते मी नेहमीच म्हणते, आजकाल भाषा सुद्धा इतकी अशुद्ध आहे ना, मला त्रास होतो बोलताना. ते बोलता आणि बानी. आम्ही आता सिरियल करत होतो, सुंदर आमचं घर, तिथे एक छोटा मुलगा यायचा, आम्ही सगळे छान मराठी बोलतो आणि हा मुलगा आणि बानी, मग मी त्याला बसवायची, अण्णा न न असं. सुकन्या म्हणते कशाला आऊ डोकं फोडते तू, नाही मी असं सांगत जाते. काल पण असं स्टेजवर आम्ही जेव्हा ते परिसंवाद टाईप होतं, त्यातली एकटीने न म्हटल्याबरोबर माझं सुरेखा खुर्चीकडे लक्ष गेलं. सुरेखा कानाला हे होतं, हे वाचन नसल्याने किंवा आजूबाजूचा परिसर म्हणा, किंवा त्यांच्या घरात बोलायची स्टाईलच असेल तसं. आमची भाषा मराठी नाहीये, आमची कोकणी आहे. कोकणी आणि गावामध्ये कन्नड बोलतात. अच्छा, आम्हाला कन्नडचा गंध नाहीये, कारण आम्ही गावात कधी राहिलोच नाहीये. पण आई माझी मास्तरीण, पप्पा सुद्धा तेवढे छान मराठी नव्हते बोलत, ते नंतर ते पण गावाहून आलेले. आई सुद्धा इकडे शिकलेली, रमाबाई नवरंगे ट्रेनिंग कॉलेज आहे ना गावदेवीला, टीचर. आई तिकडून शिकून मग टीचर झालेली आहे. त्यामुळे स्वच्छ मराठी. आमच्या घरात कोणी आणीबाणी बोलणारच नाही. पण काय लोक पुण्यातले असून, एक मुलगी आमच्या बरोबर होती सिनेमात, आम्ही बँकॉकला शूटिंग करत होतो, पनीर म्हणाली, पनीर. ते कानात असं टोचलं ना. मी म्हटलं तू कुठे राहते, म्हणाली पुण्यात. म्हटलं पुण्यात राहून तू पनीर म्हणतेस? पुण्यातले म्हटलं इतके काय जण उत्तर भारतीय आहेत, पण ते इतके छान मराठी बोलतात. मी सांगितलं तो मुलगा बघ काय बोलतो मराठी, कोण म्हणणार नाही भैया आहे, इतकं सुंदर मराठी बोलतो. विजय मिश्रा यस, किती छान मराठी बोलतो. जरा कोणाला वाटणार नाही हा उत्तर भारतीय आहे. पण असं ना त्रास होतो असलं घाणेरडं मराठी ऐकलं की. पण आता काय माहितीये ना, आता असं म्हटलं जातं की हे जे यंगस्टर आहेत त्यांचे इंस्टाग्रामवर किती फॉलोअर आहेत त्याप्रमाणे त्यांना पण ऐकलं, मला काय माहिती नाही. माझं तर कधीच फेसबुकला एक नया पैशाचं नसतं, माझं कधी इन्स्टावर नसतं. सुकन्याने मला काढून दिलेलं आहे, मी कधी बघत नाही. मला हे बक्षीस मिळालं, माझं ते झालं, आज माझं हे आहे, कधीच नाही. मी फक्त फेसबुक बघत असते, पोस्ट काय करायचं नाही, मला कळत पण नाही. पण ते इन्स्टावर तुम्हाला 2 लाख फॉलोअर आहेत म्हणजे तुम्हाला अभिनय येतो, हे कुठून आलं? हे त्यांनी ठरवलं असेल, कारण मला त्यातलं कोण भेटलेलं नाही. पण हे ऐकलंय मी. ही रियालिटी आहे. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन YouTube चॅनलला.